पाथर्डी घाटशिरसमध्ये ढगफुटी झाली आहे। शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेत। हातावर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांची दुग्ध व्यावसायिकांचे 4 दिवसापासून प्रचंड हाल सुरू आहेत। दूध डेअरीवर नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। पिकांचंही मोठं नुकसान झालंय। सागर आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे सागर आपल्याला दाखवतायत। शेतकऱ्याचं जीवन हे मोठ्या हलाखीचं असतं हे आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की आता जर बघितलं तर पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस या गावामध्ये अजूनही पुराचं पाणी पाहायला मिळतंय। पलीकडच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह जो आहे तोही मोठ्या प्रमाणावरती आहे। सकाळी जे दूध घालणारे शेतकरी आहेत त्यांना मोठी कसरत जी आहे ती करावी लागते आहे। कारण की शेतकऱ्यांची उपजीविका ही दुग्ध जनावरांवरती अवलंबून असते आणि आता जर पाहिलं तर दुधाचे जे कॅन आहेत ते दुसऱ्या बाजूला आणण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागते। आता जर बघितलं तर जर 2 ते 3 दिवस दूध काढलं नाही तर जनावरांची अवस्था आणि एवढं सगळं दूध जे आहे ते वाया जाऊ शकतं। काय सगळी परिस्थिती आहे, एवढ्या पावसात सगळं एवढ्या पाण्यात सगळी कसरत करावी लागते। खूप त्रास होतोय आम्हाला। हे दूध 3 दिवसापासून आम्ही असंच नदीच्या बाहेर काढत आहोत। आज तरी थोडं पाणी कमी झालं आहे, पण 2 दिवसापासून खूप पाणी होतं। आम्ही काही दिवस दूध पण फेकून दिलेलं आहे, पण हा नियोजन करून हे जुगाड शोधून आम्ही हे दूध डेअरीपर्यंत पोहोचत आहोत आणि आम्हाला सर्वजण सहकार्य करत आहेत। शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय। गेल्या 3 दिवसापासून जोरदार पाऊस ह्या भागामध्ये पडतोय। दूध शेतकऱ्यांना आहे ना पाण्यामधून जाण्यासाठी खूप हालाकीची परिस्थिती। आमदारांनी किंवा या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुलाचं नियोजन करावं व निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी मागणी करतो। कॅमेरामन किरण कादेसह सागर, साम टीव्ही, घाटशिरस। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।